नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची घटना ही बापलेकासह आणखी एकाने मिळून केला गतिमंद मुलीवर अत्याचार. गतिमंद मुलगी झाली गर्भवती. आजची घटना ही वाशिम जिल्ह्यातील एका खेडेगावात राहणाऱ्या आशाबाई यांना 4 मुली व 1 मुलगा आहे. तिच्या 3 मुलींचे विवाह झाले असून ती एक गतिमंद मुलगी आणि एका मुलासह राहत होती. तिच्या पतीचे वर्षभरापूर्वीच निधन झाले असल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी आशाबाई यांच्यावरच होती. दिवसभर शेतात मजुरीने काम करून या महागाईच्या काळात त्या मोठ्या जिकरीने आशाबाई आपल्या 2 अपत्यांना सांभाळत होत्या. अबोली गतिमंद असल्याने तिला सरळ बोलताही येत नव्हतं. कोणी बोलले तर काही समजतही नव्हतं. अबोली वयात आली होती, मात्र त्या गतिमंद गरीब मुलीवर गावातीलच साठीकडे झुकलेला संजय हजारेची नजर पडली. अबोलीची आई ही दिवसभर शेतात असायची. भाऊ शाळेत जायचा, त्यामुळे अबोली ही घरी एकटीच असायची. हीच संधी साधून संजय हजारे यांनी उन्हाळ्यात तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांनी संजय हजारे यांचा मुलगा गजानन याने सुद्धा तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पाहून गावातील गुराखी दिनकर कंकाळ यांनीही आपले तोंड काळे केले. माणुसकीला लाजवणारा हा प्रकार अबोलीची आई आशानेही पाहिला. मात्र आशाबाईची परिस्थिती जेमतेम. नराधम दोघे बापलेक श्रीमंत व गावातील प्रस्थापितांच्या घरातील होते. त्यांच्या विरोधात जाणे म्हणजेच दोन्ही अपत्यांना घेऊन गाव सोडणे. त्यामुळे झाला प्रकार आशाबाईने निमूटपणे सहन केला. परत असा प्रकार होणार नाही या आशेवरती सर्व काही विसरून आपल्या कामाला लागली होती. जीवन जगण्यासाठीचा संघर्ष तेवढा कठीण होता. ऑगस्ट महिन्यात परत त्या 3 नराधमांनी तोच प्रकार केला. आशाबाईला नशिबाला दोष देत अश्रूंना वाट मोकळी केली. गतिमंद मुलीची अब्रू घेतल्यावरही ती गप्पच होती. ती बोलत नसल्याने तिच्यावर ओढवलेला बाका प्रसंग ती सांगू शकत नव्हती. घरात 18 दारिद्र्य. त्या मोठ्या लोकांशी पंगा कोण घेणार म्हणून आशाबाई गप्प होत्या. पण निसर्ग हा गप्प कसा राहणार. त्याने आपली कामगिरी चोख बजावली. अत्याचाराचे पाप अबोलीच्या पोटात वाढू लागले. हा प्रकार दिवाळीच्या दरम्यान आशाबाईच्या लक्षात आल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या 3 नराधमांना जाब विचारावा तर गावात राहणे मुश्किल होईल आणि झाल्या प्रकाराचा गावात बोभाटा होईल तो वेगळाच. यावर तोडगा काढण्यासाठी आशाबाई विचार करू लागली. बराच वेळ विचार केल्यावर गतिमंद अबोलीस कुठेतरी बेवारस सोडून देण्याचा जालीम उपाय तिने शोधून काढला. अबोलीला सोडून दिल्यावर बेअब्रू होणार नाही व त्या नराधमाचा त्रासही होणार नाही असा विचार त्या आशाबाईने केला. दिवाळी झाल्यावर 23 नोव्हेंबरला अंथरूण पांघरून ताटवाटी आणि दिवाळीचे काही फरसाण बॅगेत घेऊन अबोलीस सोबत घेऊन आशाबाईने शेगाव गाठले. अत्याचार झालेल्या त्या गतिमंद जीवास सोडून जन्मदाती आशाबाई यांनी अबोलीचा निरोप घेतला. रेल्वे स्टेशनवरून भटकत अबोली ही गौलखेड या गावात पोहोचली. हे गाव शेगावपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. ती त्या गावात पोहोचली तेव्हा गावकऱ्यांनी तिची विचारपूस केली. मात्र त्या युवती सरळ बोलताही येत नसल्याने गौलखेड पोलीस पाटलांनी शेगाव ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्या युवतीस नाव गाव विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र 10 वेळा विचारणा केल्यावरही ती एक वेळाच बोलायची, तेही त्रोटक. तिच्याजवळ असलेल्या बॅगेत अंथरूण पांघरून ताटवाटी व थोडे फरसाण होते आणि त्या ताटवाटीवर कंकाळ व शमशेर यांच्याकडून सप्रेम भेट असे अंकित केलेले होते. पोलिसांनी त्वरित सदस्य युवतीस बुलढाणा नॉन-स्टॉप सखी सेंटर येथे दाखल केले. नॉन-स्टॉप सखी सेंटरच्या कर्मचाऱ्यांना त्या युवतीबाबत
वेगळा संशय आल्याने त्यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. तपासणी अहवालात ती गतिमंद युवती तब्बल 28 आठवड्यांची गर्भवती असल्याचा अहवाल पाहताच त्यांना धक्का बसला. त्याबाबत शेगाव पोलिसांना कळविण्यात आले. सरकारतर्फे 30 नोव्हेंबरला फिर्याद दाखल केल्याने गतिमंद पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या अज्ञात आरोपीवर शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 323 कलम 376 भांडवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गतिमंद पीडित मुलीच्या पालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसाकडे ताट व वाटीवर अंकित केलेले कंकाळ व शमशेर या आडनावापैकी दुसरा कोणताही पुरावा नव्हता. कारण पीडिता हे नाव व्यवस्थित सांगत नव्हती. म्हटलं तुटलं, कर्त, सुरकंडी असे अस्पष्ट शब्द उच्चार करत होती. पोलीस निरीक्षक यांनी कंकाळ या आडनावावर लक्ष केंद्रित करत या आडनावाची लोकसंख्या जिल्ह्यात व विभागात कोणत्या जास्त आहे याबाबत शोध घेतला. जिल्ह्यात व शेजारील जिल्ह्यात मतदार यादी शोधून तसेच मोबाईल सिम कार्ड दिलेल्या गावातील कामकाज नावे शोधून त्या गावातील सरपंच पोलीस पाटलांना शोधपत्रिका पाठविली. कंकाळ आडनाव असलेल्या तब्बल 30 गावामध्ये शोध घेण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक यांनी पीडितेच्या उच्चारात येत असलेले आपलं तुपलं बोली भाषा तसेच 2 गावे सुकाण सुरकंडी असा उल्लेखाचा विचार केला. तसेच ती उल्लेख करत असलेली सुकाण सुरकंडी या गावाची नावे असून ती गावे वाशिम जिल्ह्यात असल्याचे समजले. तेव्हा 24 डिसेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक हे स्थानिक पोलीस कर्मचारी यांना सोबत घेऊन शोधपत्रिकेसह बाहेर पडले. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सुकांड हे गाव त्यांनी गाठले. प्रत्येक घरी शोधपत्रिका दाखवत दिवसभर त्यांनी शोध घेतला, मात्र त्यांना तेथे अपयश मिळाले. त्यांनी हार न मानता दुसऱ्या दिवशी नव्या दमाने पीडिता उल्लेख करीत असलेले सुरकंडी गाव गाठले. त्या गावातील काही युवकांच्या मदतीने शोधपत्रिका हातात घेऊन गावकऱ्यांना पीडित युवतीबाबत विचारणा करत प्रत्येक घरी शोध घेतला. दुपारी एका 30 वर्षीय महिले शोधपत्रिका दाखवून विचारणा करीत असताना शोधपत्रिका हातात घेतलेल्या त्या महिलेच्या डोळ्यातून भळाभळा अश्रू आले. पीडित बेपत्ता मुलगी ही आपली बहीण अबोली काल्पनिक नाव असून आपल्या आईने तिला शेगाव येथे नेऊन सोडल्याचे तिने सांगितले. त्या महिलेचे शब्द ऐकताच पोलीस उपनिरीक्षक यांच्या चेहऱ्यावर विजयाची मुद्रा उमटली. त्या महिलेचे माहेर तिथून 25 किलोमीटरवर असल्याने तिच्या जवळून पत्ता घेण्यात आला. त्या पत्त्यावर पोलिसांनी लगेच धाव घेतली तर घराला कुलूप होते. पोलिसांनी शेजाऱ्या पाजाऱ्याकडे विचारणा केल्यावर पीडिताची आई ही आशाबाई काल्पनिक नाव ती शेतात गेल्याचे समजले. पोलीस काही नागरिकांना घेऊन शेतात पोहोचले. पोलिसांना पाहताच आशाबाई ही घाबरली आणि तिला शोधपत्रिका दाखवताच ती धाय मोकलून रडू लागली. आपणच आपल्या पोटच्या मुलीला बदनामीच्या भीतीने शेगाव येथे सोडले हो साहेब, असे म्हणत तिने अश्रूंना वाट मोकळी केली. रडतच आशाबाईंनी पोलिसांना हा घडलेला प्रकार सांगितला. माणुसकीला कलंकित करणारा, संतापजनक तेवढाच अंगावर काठी उभे करणारा होता. गतिमंद मुलीची गावातीलच बापलेकासह तिघांनी आबरू घेतल्यावरही राग, संताप, अपमान, स्वाभिमान गिळत गतिमंद अबोलीस बेवारस सोडल्याचा संघर्षमय व काळीज झेलवणारा अनुभव तिने पोलिसाजवळ कथन केला. ही सगळी माहिती ऐकून पोलिसांच्या डोळ्यातही पाणी आले. पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपी संजय उर्फ ज्ञानेश्वर हजारे वय वर्ष 59 आणि त्याचा मुलगा गजानन संजय हजारे वय वर्ष 24
तसेच दिनकर रामधन कंकाळ वय वर्ष 49 या तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.